आज मी तुम्हाला सफेद घेवड्याची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। तर अशा पद्धतीचे सफेद घेवडा आहे। ह्याला पूर्ण रात्रभर मी भिजत घातलं होतं, म्हणजे 8 ते 9 तास झालं भिजत घातलं होतं। भिजत घालायच्या अगोदर पण मी स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि आता भिजल्यानंतर पण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि घेवड्यापेक्षा एक एवढं बोट पाणी जास्त घेतलं होतं। अजून जरा पाणी टाकलं तर चालेल। आता हे अशा पद्धतीचं होतं बघा, बारीक एकदम एवढा बारीक होता। तर हा भिजून एवढा झालेला आहे। ह्याची आमटी पण भरडून चांगली लागते आणि असे अख्खे ह्याचं आमटी पण चांगली लागते आणि सुक्की भाजी पण चांगली लागते। ह्याला काय करणार आहे माहिती का, कुकरला आपण शिजवून घ्यायचं। आता भिजल्यानंतर फक्त 4 ते 5 शिट्ट्या केल्या तरी पुष्कळ होतात। थोडं मीठ टाकणार आहे, मिक्स करणार आहे आणि कुकरला ह्याच्या मी 5 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर बघा मी खाली उतरून घेतलेलं आहे आणि मऊ असं बघा शिजलेलं आहे, एकदम गाळ असं शिजतं। हे बघा अशा पद्धतीमध्ये हे 8 तास भिजत घातलं का नाही, 8-9 तास, तर असं छान असं भिजलं जातं। हे बघा असं। अजून जरी तुम्हाला 1-2 शिट्ट्या करायच्या असल्या तर तुम्ही करू शकता, पण भिजत घालायला ह्याला वाळलेलं 8-9 तास तरी भिजत घातलं पाहिजे, म्हणजे रात्रभर पूर्ण। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। तेल काढायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा मोहरी टाकायची, जिरं, थोडासा हिंग पावडर, गॅस आहे मीडियम, कढीपत्ता आणि मीडियम आकाराचा कांदा आहे। थोडासा कांदा ह्याला जास्तच घालायचा, छान लागतं। कांदा भाजून घेते मस्त असं बघा, कांदा भाजून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि एक हिरवी मिरची अशी कुटून टाकलेली आहे। ह्याला आलं लसूण पण घालायची गरज नाही, नुसतं कांदा घातला तरी पुष्कळ होतं। टोमॅटो टाकलेला आहे ह्याच्यामध्ये, मीडियम आकाराचा आहे। आता हे पण 1 मिनिटभर परतून घेते। परतून घेतलेलं आहे, गॅस आहे मीडियम। थोडीशी टाकणार आहे हळद, हलवून घेऊया। थोडंसं टाकायचं मीठ, कारण शिजवताना आपण मीठ टाकलं तर लक्षात घेऊनच मीठ टाकायचं, जास्त होऊ नये। 1.5 चमचा घेतलेला आहे मिरची पावडर, आपला कांदा लसूण मसाला। तुम्ही मिरची पावडर पण वापरू शकता, जे तुमच्याकडे असेल ते वापरू शकता। मस्त असं परतून घेते फक्त त्याला जरा चांगलं। मस्त परतून घेतले बघा व्यवस्थित एकदम। आणि हे पांढरा घेवडा मी गाळून घेतलेला आहे। ह्याचं बघा गाळलेलं पाणी एवढं आहे, तर थोडं पाणी फक्त मी वतणार आहे। लपतबं पाहिजे असलं तर सगळंच वतून घ्यायचं आणि जर आपल्याला नुसतं सुक्कं पाहिजे तर मग थोडंसं पाणी काढलं तरी चालते। शिजवताना मी थोडंसं जास्त पाणी टाकलं होतं, कारण की ह्याला पाणी लागतं शिजायसाठी। कुकरमध्ये जरी असलं तरी थोडंसं पाणी जास्त ठेवायचं। परतून घेते, फक्त मिक्स करून घेतले। ह्याचं पातळ कालवण पण चांगलं लागतं। असं शिजवायचं आणि डायरेक्ट जसं आता मी फोडणी टाकली की नाही तशात ही अशीच फोडणी टाकून ह्याच्यामध्ये अजून तुम्ही गरम पाणी टाकलं की नाही, जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता, किंवा सुक्कं तर येतं असं बघा। थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, थोडीशी मोठीच कापली मी। मिक्स करते, फक्त शिजवताना मीठ टाकायचं म्हणजे खूप छान लागतं। हे त्याची आमटी सुक्की भाजी छान लागते। हे सुक्की भाजी बघायची अजून पण एकदम जशी आपण चवळी करतो की नाही तशी सुद्धा आपण एकदम फडफडीत सुद्धा ह्याला करू शकता। जे पाणी आपण ओतले ते ओतायचंच नाही, नुसतं परतायचं। झाकण 1-2-3 मिनटं फक्त ठेवणार, एक वाफ काढून घेणार आहे। बारीक गॅसवर 1-2-3 मिनटं मी फक्त झाकण ठेवलं होतं बघा। मस्त अशी झालेली आहे। पाणी लगेच आटून जातं, ह्यातलं पाणी काय ह्याच्यात राहत नाही। एवढी तरी पाहिजे जशी भाकरीवर ह्याच्यावर खायला, चपातीवर खायला, अशा पद्धतीत एकदम झटपट दाखवलेली आहे। गॅस आता मी बंद करते, तुम्ही अशी करून बघा। ह्यामध्ये टोमॅटो नाही घातलं तरी चालतंय, परत लसूण आलं पेस्ट जरी नाही टाकले तरी चालेल। नुसतं कांदा टाकून चटणी मीठ टाकून जरी परतली ना तरी खूप छान लागते। तुम्ही कशी करता मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।